हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणीला. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरे आहेत ना? तर आम्ही बरेच आहे म्हणायचं. उन्हा तानाचं चाललंय हे काम आता मंडपाचं. तर हो का इथं मंडपाचं काम चाललंय. हो का तुम्हाला दाखवते मी. व्हिडिओ बनवतो युट्यूबला. तुम्हाला कार्यक्रम इथला इंदापूरचा, गोतवंडीचा, परत इकडच्या जवळ आसपासच्या गावाचा सांगा. तुमचं प्रमोशन करा मंडपाचं. काय नाव आहे काय नाही. आहे ना. तर भाऊ बहिणींना उद्या आईच्या श्राद्धाचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. तर 1 वर्ष झालं आपल्याला. म्हणजे 1 वर्ष म्हणजे पुढल्या महिन्यात 5 तारखेला आई एक्सपायर झाली होती आपली. पण ते म्हणतात ना आदल्या म्हणजे 10-12 दिवस आधीच येतं श्राद्ध. महिनाभर नाही आधी आलं, 15 दिवस आधी. तर कपडे फाटतो मला मारलं. माझ्यापाशी मोबाईल नाही म्हणून चार्जिंगला फुटला समजा शिंगाडा. अरे आता तर कमी मारलंय, अजून लय मारायचं या तुमच्याकडे. मी पण असं अरे तुला नाटक करू नकोच. जमा गुणांचा पळ बाजार हाट मारायला तुला ह्याचं कशाचं त्या बोरचं पाणी आणलेलं प्यावं लागल, कळलं का? चावी आणि माझ्या गाडीला कशाला हात लावतोच लय ईर्षीच आहे. तर माझी आहे 1,35,40,000 रुपये भरून आणलेली आहे मी. हप्ता भरती दर महिन्याला. मला काय कमी कर्जवान समजतो का? काय लय कर्जवान मी. तर का जोरदार गावात चालले ती भाऊ बहिणी. ही मंडपला बांधते ती ही सगळेजण. ही प्रीतम तरंगे आहेत. ते त्यांचं ही मेन मालक आहे बरं का मंडपाचं. ते टोपीवाला आहे ते मडके कपडे आता काम करायचं म्हणलं असंच असतं काका. होय ना. कोण मेन मालक आहे तर सांगा तुम्ही तुमच्या तोंडात. म्हणजे ह्याच्यातून एकच गोष्ट नाही ना भावा बहिणींना, ह्याच्यातून बापाचा मोठीपणा आणि लेकाचा मोठीपणा आपल्याला बघायला भेटला आताच्या आता. म्हणजे खरंच ह्याला मीपणा म्हणत नाही ती, तर ह्याला मोठीपणा म्हणतात, शब्दाचा मान. हो मुतखडा झालाय मुतखडा. तर हो काही चढायला लागलाय आता शिडीवरती. गोटे आणले ते वाटत बांधायला तर इकडं आवी आता सगळे काम करून हे झाले. तेव्हा इकडं असं बांधलंय. तर मंडप एकदम भारी आपण हे करणार आहे. म्हणजे ही बांधणार आहे तर तुम्हाला दाखवणार आहे पूर्णपणे आपण. बरफ झाला असेल, बरफ जाऊन फुटली असेल. तर ह्यांना अजून मंडप बांधायला जायचं काय पुढं तुम्हाला कुठं? होय बर्थडे पार्टीचं पण आहे. डेकोरेशन आहे ना. अरे वा 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 मस्त. किती घेता ह्या बर्थडेच्या मंडपाला? होय का? बहिणीनं माझ्या बर्थडेला मला हे करा बर का, फोन पे ला पैसे पाठवा. मग माझ्या बर्थडेला हीच मंडप पाठवणार. मग हे करणार मी. बर्थडे आलाय योगीचा, मंडप ह्यांच्या नावाचा. मी कार्यकरला तुम्हाला सांगते लय वाढव झालं. फोन चालला होता बरं का. फोन करू बोलवून घेतलेला आहे. मेन आहेत उद्या ऑपरेटर बी आहे वाटतं. बर्थडेला लाईट लावायची. बर्थडेला नसते. भावा बहिणीनं मंडप पण एकदम झाक आहे. आता मस्तपैकी सावली झाली बघा आपल्याला. गोतवंडी
अरे हे कुठे गेला हा आम्ही किरसूने सोडव किरसूने त्याची किरसूने सोडवा ती चला आता आम्ही जातो लिमगावला जाऊ की लिमगावरनं बाजार आणून दे अयो पाहिले चटक भाजायला लागलं ते भाऊ बहिणीनं नवऱ्याला कालच्यानं फोन करते या मी आणि आता तर फोनच उचला झालाय तुमचा दाजी कुठे गेला काय माहिती तिकडे बारामतीतच घर बांधून राहिलं का र स्टँडवर पण तिथं घर बी बांधायची काय गरज नाही जोरदार स्टँड झालंय बारामतीचं रिंग मार केला का तर आपलं कीर्तनकार महाराज आहेत का नाही त्यांच्या सुद्धा आयडी आहे त्यांच्या सुद्धा आयडी वरती व्हिडिओ येणार आहे तर ती पण म्हणजे असं व्हिडिओ हे टाकतात आपलं मोहिते महाराज ह्या मांडपावर येते उचल मांडपावर मला बी बांधून टाकतेली इकडं हो द्या मला थांबा हा हळद भाजी पोरग उठलं ओ हळूहळू करा बर का हो खरं सिरियसली सांगते मी एकतर उन्हाचा तडाखा आहे लाईट आहे बोलून चालून कुठल्या गोष्टी यायच्या नाही त्या समजून एक साया गेला ना तर ते बेच नाही मला माहिती राहता नाही कुठे खेळला कुठे असला कुठे तुमचं बघा माझं काय सटर बटर चालतं माझं त्यांनी कुठं चाललं बांधायला हा मग गोट्यांले भारी येतं बांधायला जे त्याला ट्रॅक्टर माहिती बघ की हाताला किती त्यांनी दोरा बांधलेत डब लावा लागलाय का नाही लावा लागेल काय जन्नत लावायला कुठं हा तिकडच लावायचं एक साईडला लय वेळ लागतो बर का भाऊ बहिणीनं महत्व म्हणजे तुम्हाला सांगते सोपं काम नाही बर का हे पण माणसाला दिसतो कुठल्या बी कामात पैसा पण सोपं नाही ती नाही तर काय आता हो का मालक चढायला लागला त्या मालकांना दाखवून द्या मला हो का कस काय नाद करते काय नाद करते काय यावंच मालकांना दाखवू द्या थांबा मालक उतारला तर शिडीहून आणि ते मोठं मालक चढलं बारक मालक उतारलं ह्या उन्हानं एक जीव जातोय काय मा भाऊ बहिणी माय दळवून बादली उचला चला मस्तपैकी अशी ह्यांची तयारी चालू आहे आता बघू पूर्ण मंडप झाल्यानंतर ना मी तुम्हाला हे केलेलं आहे ती हो का अशा एकदम कलरफुल छान छान सावली तर एकच नंबर झाली आहे
आता बहीण काय म्हणते, बहीण येते का नाही काय माहिती. ती आधीच म्हणत होती येऊ गेन राजा तुला लाज वाटू दे, असं तुमचं चाललं तर मी वर्षी श्रद्धाला येणार नाही आईच्या. मी येणार आहे का नाही रे ती आव्या? मोठी बहीण यायची का नाही? तुला बी कॉलिंग नाही केलं तिनं, त्याला बी कॉलिंग नाही केलं वाटतं. करडं बाहेर आलेत ना का? करडं कोणी सोडले ती? बरं असू, चला भावा बहिणीनं घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. आपण पुढल्या व्हिडिओ मध्ये भेटणार, नक्कीच भेटत राहणार. बाय बाय. आणि तुम्हाला सांगते उद्याच्याला आईचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही पण नक्कीच यायचं हं. आणि जरी तुम्हाला येणं नाही झालं तर तुम्हाला सांगते आपलं लाईव्ह किंवा आपलं व्हिडिओ नक्कीच चालू असतील, तर तुम्ही सुद्धा नक्कीच आयला म्हणजे आईवरती ती फुलं टाकायचा जे कार्यक्रम असतो त्यात नक्कीच सहभागी व्हा तुम्ही. कारण की रामनवमी दिवशीच तुम्हाला सांगते आईचा पण कार्यक्रम आलेला आहे वर्ष श्राद्धाचा, तर तुम्हाला सुद्धा माझं आग्रहाचं निमंत्रण आहे. तर घ्या मग सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच. बाय.